हॅलो. तर आज आपण बघणार आहे आपला तिसरा धडा बेरीज. तर बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय दिलं आहे, उजळणी घेतली आहे आपली की 3 अंकी संख्यांची आपल्याला बेरीज करायला सांगितली आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत 3 अंकी संख्यांची बेरीज बघितलीच असेल. आता आपण काय करणार आहे, 4 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते बघणार आहे. तर बघा, ज्याप्रमाणे 3 अंकी संख्यांची बेरीज करताना आपण एककमध्ये एकक, दशकामध्ये दशक आणि शतकामध्ये शतक मिळवत होतो, त्याचप्रमाणे आपल्याला हजारच्या स्थानच्या ज्या 2 संख्या असणार आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. त्यानंतर इथं त्यांनी आपल्याला आडव्या पद्धतीने मांडणी केली आहे आणि मग त्यांची संख्यांची बेरीज केली आहे. तर बघा, ह्या 3मध्ये हे शेवटचे एकक स्थानचे 3 मिळवलेत, दशक स्थानच्या संख्यांची बेरीज, त्यानंतर शतक स्थानच्या अंकांची बेरीज आणि मग हे हजार स्थानच्या अंकांची बेरीज इथे करून दाखवली. तर आता आपण डिरेक्टली आपला स्वाध्याय बघूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न बघा काय दिला आहे की खालील बेरजा उभ्या मांडणीने करा. तर बघा, मी इथे काय केलं आहे, आपली उभ्या पद्धतीने मांडणी करून घेतली आहे. आता आपण यांची बेरीज करूया. तर बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये मी काय लिहून घेतलं आहे, ह्या ज्या संख्या आहेत प्रश्नामधल्या त्या 2 संख्या मी लिहून घेतल्यात. तर त्यांची बेरीज करू. 6 आणि 1 किती येतील, 7. 0 अधिक 5 5. 3 अधिक 0 3. 4 आणि 2 6. आपलं उत्तर किती आलं तर 6357. त्याच पद्धतीने हा दुसरा प्रश्न मी ते मांडून घेतला आहे. 7 आणि 1 8. 8 आणि 1 9. 0 अधिक 0 0. 4 आणि 2 6. आपलं उत्तर आलं किती, 6098. त्याच पद्धतीने मी आता पुढचे जे 2 प्रश्न आहेत ते मांडून घेते. तर आता बघा, मी तिसरा प्रश्न मांडताना बघितलं की तिसऱ्या प्रश्नामधली ही जी दुसरी संख्या आहे ती किती आहे, 5 अंकी आहे. त्यामुळे मला इथे हा जो दशहजारचा जो अजून एक जो भाग आहे तो इथे वाढवावा लागला. त्यानंतर चौथा प्रश्न पण मी इथे खाली लिहून घेतलेला आहे. आता आपण हे सोडवूया. तर बघा, पहिला तिसरा सोडवू. 7 अधिक 0 7. 6 आणि 1 सुद्धा 7. 0 अधिक 0 0. 7 अधिक 2 9 आणि हे 1. उत्तर आलेलं आहे आपलं 19,077. तर चौथा बघूया. 7 अधिक 1 8. 7 आणि 0 7. 7 आणि 0 7. 4 आणि 2 6. आपलं उत्तर आलं 6,778. तर आपण पुढचे प्रश्न बघू. तर मी ते 5वा आणि 6वा प्रश्न मांडून घेतला आहे. आता आपण त्यांची ते बेरीज करूया. 5वा सोडवूया पहिला. 1 अधिक 8 9. 4 आणि 5 9. 9 अधिक 0 9. आणि हे 2 9 आहेत ते आहे असेच येतील. ठीक आहे. त्यानंतर बघा 6वा प्रश्नात 6 अधिक 1 7. 3 आणि 2 5. 3 अधिक 0 3. 2 अधिक 0 2. 1 अधिक 5 6. हे झाले आपले 5वा आणि 6वा प्रश्न. आता आपण 7वा आणि 8वा सोडवू. तर आता 7व्या प्रश्नात बघा आपल्याला काय दिलं आहे. 7 अधिक 1 8. 7 अधिक 0 7. 7 अधिक 0 7. 7 अधिक 2 9 आणि हे 7. तर आपलं उत्तर किती आलं इथे, 79,778. पुढे बघा 8व्या प्रश्नामध्ये 9 अधिक 0 9. 9 अधिक 0 9. 9 अधिक 0 9 आणि हे 4,4. तर आपलं उत्तर किती आलं इथे, 4,999. हा झाला आपला पहिला प्रश्न. तर बघा, दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी की आडव्या मांडणीने बेरीज करा. याच्यामध्ये मी जो हा पहिला प्रश्न आहे तो इथे लिहून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे, एकक स्थानचे जे 2 अंक आहेत त्यांची आपल्याला इथे पहिल्यांदा बेरीज करावी लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं इथं हा 6 आणि हे 3 यांची बेरीज आपल्याला एकक स्थानी लिहायची आहे. 6 अधिक 3 किती असतील तर 9, बरोबर. त्याच पद्धतीने दशक स्थानचा हा 0 आहे आणि हा 9 आहे. 0 अधिक 9 किती येणार तर 9 येणार, बरोबर. त्यानंतर बघा, हा 0 शतक स्थानचा आणि हा एकक स्थानचा किती झाले, 0 अधिक 1 1. त्यानंतर राहिलं कोण आता, हे हजार स्थानचे, म्हणजे हा 7 आणि हा 2. 7 अधिक 2 किती असणार आहे तर 9 असणार आहे. याच पद्धतीने आता आपण पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडवून घेऊया. तर बघा, आपल्याला दुसरा प्रश्न त्यांनी काय सांगितला आहे लिहून घेऊया आपण. तर
411 अधिक 588. तर बघा इथे पहिल्यांदा आपण काय करणार, हा 1 आणि हा 8, 1 अधिक 8 9, त्यानंतर हा 1 अधिक 1 8, किती झाले परत 9, 4 आणि 5 परत किती झाले 9. उत्तर किती आले आपलं 999. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, इथे 279 अधिक 9000, सॉरी इथे 9000 नाही आहेत, ते 97,000 आहेत, ते 97,410. तर आता इथे थोडंसं लक्ष द्या तुम्ही. बघा ही एक संख्या छोटी आहे आणि दुसरी थोडीशी मोठी आहे. तर पहिला आपल्याला काय करावं लागेल, हा 9 आणि हा 0 किती झाले 9. त्यानंतर परत बघा हे 7 आणि हा 1 किती झाले तर 8, बरोबर. त्यानंतर पुढे बघा हा 2 आणि हा 4 किती झाले 6, 2 अधिक 4 6. आता बघा ह्या ज्या दोन संख्या राहिलेल्या आहेत 9 आणि 7, यांना कोणीच इथे सोबतीला नाही आहे, म्हणून आपण त्या संख्या आहे अशाच लिहून घेणार आहे. म्हणजे उत्तर किती आले आपलं 97,689. त्याच पद्धतीने आता आपण पुढे जाऊया. चौथा प्रश्न बघा काय दिला इथे, 53,046 अधिक 2001. इथे पण बघा एक संख्या 5 अंकी आहे ही, आणि ही किती आहे 4 अंकी आहे. तर पहिल्या एकक स्थानचे अंक मिळवू. 6 अधिक 1 7, 4 आणि हा 0 4, 0 अधिक हा 0 किती आले 0. त्यानंतर हे 3 आणि हा 2 किती आले तर 5. आता ह्या 5 सोबत कोणच नाही आहे इकडे बेरीज करायला, तो 5 आपण आहे असाच लिहिणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा पाचवा काय दिला इथे, तर 7,013 अधिक 91,405. ठीक आहे. आता इथे पहिली जी संख्या आहे ती 4 अंकी आहे, दुसरी आहे ती 5 अंकी आहे. हा 3 अधिक 5 किती येणार तर 8, 1 आणि 0 1, 0 अधिक 4 4, 7 अधिक 1 8 आणि हे 9,9. ठीक आहे. पुढचा आता बघा 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला, तर 9,298 अधिक 80,301. दुसरी जी संख्या आहे ती 5 अंकी आहे, पहिली ती 4 अंकी. 8 अधिक 1 9, 9 अधिक 0 9, 2 अधिक 3 5, 9 अधिक 0 9. या 8सोबत कोण नाही आहे, 8 आहे असे राहतील. ठीक आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता जरा लक्ष द्या, इथे आपला तिसरा प्रश्न थोडासा वेगळा दिला आहे. बघा खालील तिन्ही स्तंभांमधील समान असलेल्या संख्या जोडायच्यात आपल्याला. बघा हा आहे आपला पहिला स्तंभ, हा आहे दुसरा आणि हा आहे तिसरा, बरोबर. पहिल्या स्तंभात काय केले आपल्याला अक्षरामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत, दुसऱ्या स्तंभामध्ये काय दिले थोड्या बेरजा दिलेल्या आहेत, आणि तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला डायरेक्टली संख्या लिहून दिलेल्या आहेत. मग आपल्याला पहिल्यांदा तर काय करावं लागेल की ज्या पहिल्या स्तंभातल्या ज्या अक्षरामध्ये संख्या दिलेल्या आहेत, अक्षरामध्ये ज्या संख्या लिहून दिलेल्या आहेत त्यांचं आपल्याला अंकामध्ये रूपांतर करावं लागेल. तर बघा आपण पहिल्या संख्येचं अंकात रूपांतर करू. बघा याचं काय येईल 14,000 अधिक 300. म्हणजेच बघा आपण जर इथं लिहून घेतलं की 14,000 अधिक 300, मग याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळतं की 14,300. ठीक आहे. अशी आपल्याला इथे बेरीज मिळते. मग आपण ही पहिला इथे बेरीज लिहून घेऊया 14,300. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आता दुसरी जी अक्षरामध्ये संख्या दिली किती आहे 2,000 अधिक 90. म्हणजेच काय 2,000 अधिक 90. उत्तर किती येणार तर 2,090. ते आपण इथे लिहून घेऊ 2,090. पुढे बघा पुढची संख्या काय दिली अक्षरामध्ये की 509 अधिक 100. आता जर आपण यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळतं की 609. ठीक आहे. तुम्ही बेरीज करून बघू शकता. हिचं उत्तर येतं 609. पुढे बघा आता चौथी संख्या काय दिली अक्षरामध्ये की 99,000
हजार अधिक 702. ठीक आहे. आता आपण यांची बेरीज करूया. बघा काय येईल तर 99,702 अशी आपल्याला ही संख्या मिळते. किती आहे ही? 99,702. ठीक आहे. आता बघा दुसऱ्या स्तंभात आपल्याला काय दिलं आहे, अंकामध्ये त्या बेरजा दिलेल्या आहेत. त्या आपल्याला बेरजा करून त्यांचं उत्तर पहिला इथे लिहून घ्यावं लागणार आहे. बघा यांची बेरीज किती येईल तर 509 अधिक 100 किती येणार इथे? 609. पुढे बघा इथे 14,000 अधिक 300 म्हणजेच किती येणार? 14,300. पुढे काय येईल? 99,000 अधिक 702 म्हणजेच काय असणार आहे? 99,702. पुढे काय येईल? 2,000 अधिक 90 म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 2,090. आता तिसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला संख्याच दिलेल्या आहेत. आता जे सेम आहेत किंवा समान आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत तर जोडायचे आहेत. तर मी ते जोडून घेते. तर बघा 14,300 आहे पहिल्या स्तंभामधली पहिली संख्या, ती दुसऱ्या स्तंभामध्ये या ठिकाणी आहे. मी इथे हे एकच मिनिटं जोडून घेते. तर बघा 14,300ला 14,300, 2,090 इथे आहे खाली, 609 ते आहे आणि हे 99,702. ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडे पण जोडायचे आपल्याला. हे 609, हे 14,300, त्यानंतर हे इथे वरती आणि हे 2,090. तर हे आपण समान संख्या काय केलेल्या आहेत इथे जोडलेल्या आहेत. तर आता बघा आपण बेरीज बघणार आहे, पण आता ती थोडीशी वेगळी असेल. ती असेल हातच्याची बेरीज. आता आपण इथे एक उदाहरण बघूया, त्यावरून तुमच्या इथे लक्षात येईल. तर बघा इथे उदाहरण काय दिले आपल्याला हे की पहिली जी संख्या आहे ती काय आहे? 637 बरोबर. दुसरी संख्या किती आहे? 574. आता यांची आपल्याला बेरीज करायची. जर तुम्ही हजार, शतक, दशक, एकक मी असे हे तक्त्यामध्ये दिलेले आहेत. आपण पहिलं एकक स्थानची संख्या काय आहेत त्यांची बेरीज करू. तर 7 आणि 4 किती येतात? तर जर तुम्ही मोजला तर त्यांचं उत्तर येतं 11. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे 11 नाही लिहून चालणार आहे. तर 11पैकी जो 11चा एकक स्थानचा जो अंक असणार आहे 1 तो त्यांनी इथे लिहून घेतला आणि जो पुढचा जो हातचा किंवा जी पुढची जी संख्या असणार आहे एकक स्थानाच्या पुढची तो म्हणजे हातचा असणार आहे. तो जो हातचा आहे तो आपल्याला पुढच्या म्हणजे एकक स्थानच्या पुढची संख्या कोणती तर दशक त्याच्यावरती हा इथे असा लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या सगळ्यांची आपल्याला इथे बेरीज करायची. मग 3 अधिक 1 4, परत 4 अधिक 7 किती येतात? 11 येतात. मग त्या 11पैकी 11च्या एकक स्थानचा अंक कोणता आहे? 1 तो आपण इथे लिहून घेतला आणि हा जो दशक स्थानचा जो अंक होता तो आपण परत पुढच्या म्हणजे शतक स्थानच्या इथे वरती लिहून गेला. हा झाला त्याचा हातचा. परत आपण शतक स्थानच्या सगळ्या अंकांची बेरीज केली तर 1 अधिक 6 7, 7 आणि 5 12. तर 12चे जे 2 आहेत ते आपण इथे लिहून घेतले आणि हा जो 1 होता तो परत आपण पुढच्या स्थानी म्हणजे कुठे? हजारच्या स्थानी पाठवला. हा झाला तो हातचा. आता हजारच्या स्थानी कोणती संख्या आहे? फक्त 1. मग हा 1 जो आहे तो आहे असा इथे लिहून घेतला. याचं उत्तर काय आलं बघा तर 1 2 1 1 म्हणजे 1211 किंवा 1211. तुम्हाला मी इथे करून दाखवते पुढचं, त्यावरून तुमच्या जास्त लक्षात येईल. तर बघा इथे आपण इथे पुढची जी उदाहरण दिलेत ती सोडवून बघूया. तर बघा हे बघूया आपण पहिला एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 8 अधिक 7 किती येतात? 15. ठीक आहे बरोबर 15. 15चा जो एकक स्थानचा अंक आहे तोच आपण इथे लिहिणार आणि हा जो पुढचा अंक आहे तो त्याला आपण पुढच्या स्थानी पाठवणार. म्हणजे हा जो 1 आहे तो गेला दशक स्थानी. ठीक आहे. आता दशक स्थानच्या सगळ्यांची बेरीज करायची. 1 अधिक 4 5, 5 आणि 5 10 बरोबर. परत 10 आले तर 10चा जो एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0. मग आपण फक्त इथे 0 लिहिणार आणि हा जो 1 आहे त्याला आपण परत पुढे पाठवणार. तो गेला शतक स्थानाकडे. शतक स्थानच्या अंकांची बेरीज काय ते बघू. 5 अधिक 1 6, 6 आणि 9 किती येतात तर 15. परत 15 आले. 15चा फक्त आपण काय घेणार? एकक स्थानचा अंक घेणार आणि या 1ला आपण पुढे पाठवणार.
एक गेला पुढे हजारच्या स्थानी. आता हजारच्या स्थानी फक्त एकच आहे म्हणून आपण हा एकाशी एक लिहून घेतला. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर किती आलं बघा, तर 1505 हे झालं आपलं उत्तर. त्याच पद्धतीने इथे मी थोडंसं आता फास्ट करते बघा. 0+9 किती येतील? 9. 7 आणि 5 12. 12चे फक्त आपण 2 लिहिणार, हातचा पुढे पाठवला. 6+1 7. 7 आणि 8 15. 15चे आपण 5च लिहिणार, हातचा इथे दिला, एकाशी एक. पुढे बघा आता 9 आणि 1 10. 10चा फक्त आपण 0 लिहिणार, एक पुढे पाठवला. मग ह्यांची सगळ्यांची बेरीज 8+1 9. 9 आणि 1 10. परत 0 लिहिला, एक पुढे पाठवला. 4 आणि 1 5. 5 आणि 5 10. 10चा परत 0 लिहिला, एक पुढे पाठवला. आता हा एकाशी एक. ठीक आहे. तर याच पद्धतीने आपल्याला आपला स्वाध्याय सोडवायचा आहे. तर बघा आता आपण आपला स्वाध्याय सोडवूया. प्रश्न आहे बेरीज करा. त्यातला पहिला प्रश्न बघूया आपण, हा वाला. ठीक आहे. एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू. तर 2+9 किती येतात? तर 11. ठीक आहे. 11चा आपण फक्त एक लिहिणार आणि जो एक असतो दशक स्थानचा तो पुढे पाठवला. आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 4 आणि 1 5. 5 आणि 7 12. 12चे फक्त 2 लिहिणार, हातचा पुढे गेला. 6 आणि 1 7 आणि हा एक 8. 5 आणि 4 9. आता बघा इथे काय झालं बघा, शतक स्थानी काय झालं बघा, 6 आणि 1 7 आणि हा एक 8. ह्याला हातचा नाही आला, फक्त एक अंकी संख्या आली, ती म्हणजे 8. त्यामुळे हजारच्या स्थानी इथे कोणतीही काय आहे, कोणताही हातचा नाही आहे. त्यामुळे हा इथे चौकट रिकामी राहील. फक्त उत्तर किती आले आता हे 9821. दुसरा प्रश्न बघा. 4 आणि 5 9. हातचा नाही आला. 8 आणि 7 15. 15चे फक्त 5 लिहिले, एक गेला पुढे. 9 आणि 1 10. 10 आणि 7 17. 17चे फक्त 7 आले, एक गेला पुढे. 4 आणि 1 5. तिसरा प्रश्न बघा. 0+9 9. 5 आणि 2 7. 8 8 आणि इथे परत 7. आता बघा इथे कोणताही हातचा आलेला नाही आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये. आता बघा चौथा बघा. आता इथे आपल्याला मांडणी करून घ्यावी लागणार आहे. मी इथे मांडणी करून घेते पहिला. ह्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला इथे 5689. ठीक आहे. 5689. दुसरी संख्या दिली आहे 135. तिसरी दिली आहे 87. आता बघा इथे 3 संख्या आहेत. ठीक आहे. आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे. एकक स्थानची पहिला करू. 9 + 5 14. 14 आणि 7 किती येतात? तर 21. आता बघा 21चे फक्त आपण एकच लिहिणार. ठीक आहे. आणि हा जो 2 आहे तो काय होणार आहे? हातच्याला जाणार आहे पुढच्या स्थानी. 2 आपण इथे पाठवला दशक स्थानी. आता दशक स्थानी आपल्याला 4 अंक मिळालेत, त्यांची बेरीज करायची. 8+2 10. 10 आणि 3 13. आणि 13 आणि 8 किती येणार आहे? तर परत एकदा 21च येणार आहे. परत आपण 1 लिहिला, 2ला पुढे पाठवलं. 6 आणि 2 8 आणि हा 9 आणि हे 5 5. ठीक आहे. उत्तर आलं आपलं 5911. पुढचं बघा आता पाचवा प्रश्न आपण इथे लिहून घेऊ. पहिली संख्या आहे फक्त 7. नंतर आहे आपल्याकडे 4895 आणि तिसरी संख्या आहे 137. एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू. 7 आणि 5 12. बरोबर. 12 आणि 7 किती असतात? तर 19. त्याचे फक्त आपण ह्या 19मधले 9 लिहिले. हा एक जो आहे तो हातच्याला जाईल. बरोबर. त्यानंतर आपल्याला दशक स्थानच्या अंकांची बेरीज करायची. 1+9 10. 10 आणि 3 13. 13तले 3 लिहिले, हातचा गेला पुढे. 8+1 9 आणि 1 10. 10चा परत 0 फक्त लिहिला, एक गेला पुढे. 4 आणि 1 5. बरोबर. तर 6वा प्रश्न बघा. संख्या आहेत 239. त्यानंतर आहे 5310. दुसरी आहे 30. एकक स्थानला फक्त 9+0+0 9 येणार. दशक स्थानी बघा 3+1 4 आणि 3 7.
2 आणि 3 5 आणि हे 5. इथे पण कोणताही हातचा नाही आला. आता आपण पुढचा स्वाध्याय बघणार आहे. इथे फक्त काय झालं आहे, आता दशहजारचं जे स्थान आहे ते वाढलेलं आहे, पण जी आपली पद्धत आहे ती सेमच राहणार आहे. तर बघा, आपण पहिल्या ज्या संख्या आहेत त्या लिहून घेऊया. पहिल्या प्रश्नातल्या पहिली संख्या आहे 7859. 7859. दुसरी आहे किती? 8546. ठीक आहे, बेरीज करूया. 9 आणि 6 किती येतात तर 15. 15चे फक्त 5 लिहिले. हातचा आलेला 1. 1 अधिक 5 6. 6 आणि 4 10. 10चे फक्त 0 लिहिले. हातचा गेला पुढे. 8 अधिक 1 9. 9 आणि 5 14 येतात. 14चे फक्त 4 लिहिले. हातचा गेला वरती. 7 अधिक 1 8. 8 आणि 8 16. आता फक्त इथे 16चे 6 लिहिणार मी. 1 गेला पुढे दशहजारच्या स्थानी. हा 1 आहे असा इथे लिहून घेतला, कारण खाली कोणतीच संख्या नाही. दुसरा प्रश्न बघा. 8888. 8888. दुसरी आहे 4576. बघा, एकक स्थानी 8 अधिक 6 किती येणार? 14. 4 लिहिले. हातचा पुढे गेला. 8 अधिक 1 9. 9 आणि 7 किती येतात? 16. 6 लिहिले. चा पुढे गेला. 8 अधिक 1 9. 9 आणि 5 14 येतात. 4 लिहिले. हातचा पुढे गेला. 8 अधिक 1 9. 9 आणि 4 किती येतात? 13. 3 लिहिले. हातचा पुढे गेला. इथे हा 1 असाच आला. ठीक आहे. आता त्यांनी पुढे आपल्याला काय सांगितलं आहे की उभी मांडणी करून बेरीज करा. तर आपण हा प्रश्न सोडवून घेऊया. तर बघा, दुसऱ्या प्रश्नामधल्या ज्या मांडण्या आहेत पहिल्या 2 प्रश्नांच्या, त्या मी इथे पहिला करून घेते. तर बघा, पहिल्या प्रश्नातली मांडणी करून घेते. 8509. 8509 अधिक किती आहे? 3658. 3658 बरोबर. आणि त्यानंतर दुसरी पण मांडणी लगेच करून घेते. किती आहे? 9076 अधिक 4953. ठीक आहे. आता आपण बेरीज करू. पहिला प्रश्न सोडवू. पहिला 9 अधिक 8 किती येणार? 17. 17चे फक्त 7 लिहिणार. हातचा वरती गेला. 1 अधिक 0 0 आणि 5 6. परत 5 आणि 6 11. 11चे फक्त 1 लिहिणार. पुढचा 1 पुढे गेला. 8 अधिक 1 9. 9 आणि 3 किती येतात तर 12. पण 12चे फक्त आपण 2 लिहिणार. हातचा पुढे गेला. दशहजारच्या स्थानी हा 1 आहे असा. दुसरे उदाहरण बघा, किंवा दुसरा प्रश्न. 6 अधिक 3 9. 7 आणि 5 12 येतात. 2 लिहिणार फक्त. 1 पुढे गेला. हा 1 9 किती येणार तर 10. 10चा फक्त 0 लिहिला. 1 पुढे गेला. 1 अधिक 9 10 आणि 4 14. 14चे 4 लिहिले. हातचा पुढे गेला. 1 आहे असा. ठीक आहे. हे झाले पहिले 2 प्रश्न. आता तिसरा प्रश्न सोडवू. बघा, इथे काय आहे? 1 अधिक 5 6. 4 आणि 1 5. 8 आणि 5 येतात 13. 13चे फक्त 3 लिहिणार. हातचा वरती गेला. 6 आणि 1 7. 7 आणि 7 14. 14चे फक्त आपण 4 लिहिणार. हातचा वरती गेला. हा 81. चौथ्या प्रश्नात बघा. 9 आणि 1 10. 1 वरती गेला. 1 अधिक 1 2. 7 अधिक 8 15. हातचा वरती गेला. 5 आणि 1 6. 6 आणि 7 किती येतात तर 13. 3 लिहिले. 1 वरती गेला. हा आहे असा. ठीक आहे. आता आपण पुढचे प्रश्न सोडवू. तर 5वा प्रश्न बघा इथे. 4 अधिक 3 7. 6 आणि 5 11. 1 लिहिला. वरचा 1 पुढे लिहिला. 8 अधिक 1 9. 9 आणि 9 किती येतात? 18. 18चे 8 लिहिले. हातचा वरती गेला. 6 आणि 1 7. 7 आणि हे 3 10. 10चे फक्त 0 लिहिले. हातचा वरती गेला. 81. 7 अधिक 3 किती येतात? 10. परत 0 लिहिला. पुढचा 1 पुढे गेला. 4 आणि 1 5. 5 आणि 6 11. 1 वरती गेला 11चा. 8 अधिक 1 9. 9 आणि 5
14. 14चे फक्त 4 लिहिणार, पुढचा एक वरती गेला, 2 आणि 1 3, 3 आणि 9 किती येतात 12. 12चे फक्त 2 लिहिले, पुढचा एक हातच्याला, 1 हा आहे असा. ठीक आहे, ही झाली आपली हातच्याची बेरीज. आता पुढे बघा, आपण आता हा स्वाध्याय सोडवणार आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त बेरीज करायला सांगितलेली आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आपण आणि आपल्या तक्त्यामध्ये लिहून घेऊ. तर बघा काय आहे, 1719 अधिक 4925. मी ते मांडणी करून घेते. 1719 अधिक किती आहे तर 4925. ठीक आहे, हा आहे आपला पहिला प्रश्न. तर बघा उत्तर किती येईल. एकक स्थानचे अंक मिळवू. 9 अधिक 5 14 येतील. 4 लिहिले, पुढचा एक हातच्याला, 1 अधिक 1 2, 2 आणि 2 4. आता इथे बघा 7 अधिक 9 किती येणार आहे तर 16. 6 लिहिले, पुढचा एक हातच्याला गेला, 1 अधिक 1 2, 2 आणि 4 किती येणार आहे तर 6. ही झाली आपली पहिली बेरीज. त्यानंतर आता आपण आपला दुसरा प्रश्न सोडवूया. बघा इथे काय आहे, 1157 अधिक किती आहे इथे 900. बघा काय येईल, 7 अधिक 0 7, 5 अधिक 0 5, 9 अधिक 1 10. 10चा फक्त 0 लिहिला, पुढचा जो एक आहे हातच्याला गेला, 1 अधिक 1 2. हे झाले आपले पहिले 2 प्रश्न. आता बघा तिसरा प्रश्न काय आहे, 2709. 2709 अधिक किती आहे इथे 35. 35 म्हटल्यावर फक्त इथे येणार. ठीक आहे, आता आपण यांची बेरीज करू. 9 आणि 5 14. 4 लिहिले, पुढचा एक हातच्याला, 1 अधिक 3 4. आणि हे 27च्या खाली काहीच नाही आहे, हे 27 आपण असेच लिहून घेणार आहे. चौथा प्रश्न बघा इथे काय आहे, 3752. 3752 अधिक 485. आता बघा इथे प्रत्येक वेळी मांडणी करताना तुम्हाला एककच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक या पद्धतीनेच मांडणी करायची, नाहीतर तुमचं काय होईल, बेरीज चुकीची येईल. पण हे सोडवूया. 5 आणि 2 7, 8 आणि 5 13. 13चे फक्त आपण 3 लिहिणार, 1 गेला हातच्याला, 1 अधिक 7 8, 8 आणि 4 12. 12चे फक्त आपण 2 लिहिणार, 1 गेला वरती, 3 अधिक 1 4. ही झाली आपली बेरीज. आता आपण पुढचे सोडवू. तर बघा 5व्या प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला, 8076 अधिक किती आहे 565. 565. गडबड नाही करायची मांडणी करताना, मग तुमची बेरीज चुकून जाईल. 6 आणि 5 11. 1 लिहिला, 1 हातच्याला गेला, 7 अधिक 8 8 आणि 6 14 येतात. फक्त 4 लिहिले, हातचा वरती गेला, 1 अधिक 5 6 88. 6वा प्रश्न बघा इथे काय दिला आहे, 57004. ठीक आहे, आता इथे दशहजारचं सुद्धा स्थान आहे. 57004 अधिक किती आहे इथे 3816. 3816 यांची आपण बेरीज करू. 4 आणि 6 10 येतात, फक्त 0 लिहिला, हातचा गेला वर, 1 अधिक 1 2. इथे फक्त 8 येतील. 7 आणि 3 10 येतात, 0 लिहिला, हातचा पुढे ढकलला, 5 आणि 1 किती आले 6. आता पुढचा सोडू. 7व्या प्रश्नात बघा काय, 9 अधिक 5 14. 4 लिहिले, हातचा पुढे ढकलला, 1 अधिक 6 7, 7 अधिक 1 8 आणि हे 8 आहेत असे. 8व्या प्रश्नात 7 आणि 5 12चे 2 लिहिले फक्त, पुढचा 1 गेला हातच्याला, 9 आणि 1 10 येतात, 0 लिहिले, 10चे 1 गेला पुढे, 1 अधिक 8 9. 7 आणि 4 11. 11 येतात, त्याचा फक्त 1 लिहिला, 1 पुढे ढकलला, 2 अधिक 1 3. ठीक आहे, आता इथे बघा 9व्या प्रश्नात आपल्याला काय दिलं आहे इथे मांडून घेऊया. 51098. ठीक आहे, 51098 अधिक
19,803. 19,803. एकक स्थानच्या अंकांची बेरीज येईल 8 अधिक 3 11. 11चा 1 लिहिला, पुढचा गेला हातच्याला. 9 आणि 1 10. 0 लिहिले 10चे, 1 गेला हातच्याला. 1 अधिक 8 9. 9 आणि 1 10. 10चे 0 लिहिले, हातचा गेला वरती. 5 आणि 1 6 आणि हा 1 7. ठीक आहे. तर बघा जरासं 10व्या प्रश्नात आपल्याला संख्या किती दिली आहेत? 1 2 3 4. 4 संख्यांची बेरीज करायची आपल्याला. संख्या लिहून घेऊ आपण. तर पहिली संख्या आहे 300 अधिक 150 अधिक 70 अधिक किती आहे? 35. आता या ठिकाणी तुम्ही हे जे दश, हजार आणि हजारचं स्थान आहे ते लिहिलं नाही तरी चालेल. तर आपण बघा सगळ्या ज्या एकक स्थानच्या संख्या आहेत ते एकाखाली एक लिहून घेतलेत. दशक स्थानच्या पण तशाच केलेत आणि शतक स्थानच्या पण एकाखाली एक लिहून घेतलेत. तर बघा ह्या चारही संख्यांची बेरीज काय येईल एकक स्थानच्या? तर 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 5. उत्तर काय येणार आहे? फक्त 5. 7 आणि 5 12. 12 आणि 3 किती येणार आहे? तर 15. 15चे फक्त आपण 5 लिहिणार, हातचा पुढे गेला. 3 आणि 1 4 आणि हा 1 5. उत्तर किती आलं आपलं? 555. आता बघा जे 11वं गणित आहे ते कसं आहे बघा थोडंसं. पहिली आहे ती 5 अंकी संख्या आहे, नंतर 4 अंकी, मग 3 अंकी, मग 2 अंकी. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती येणार आहे? फक्त 4. इथे दशक स्थानी 5 आणि 2 7. शतक स्थानी फक्त 2 आणि 6 किती येणार? तर 8. हजारच्या स्थानी 9 आणि 4 किती येतात? 13. 13चे फक्त आपण 3 लिहिणार, हातचा गेला दशहजार स्थानी. 1 अधिक 4 किती येणार? तर 5. हा झाला आपला 11वा प्रश्न. आता जो 12वा प्रश्न आहे तो थोडासा मोठा आहे पण सोपा आहे. आपण आता त्याची मांडणी करून घेते मी. बघा आता हे जे आपलं 12वं गणित आहे ते थोडंसं मांडताना व्यवस्थित मांडून घ्या, कारण ह्या संख्या ज्या आहेत त्या थोड्याशा वेगवेगळ्या अंकांच्या आहेत. पहिली 4 अंकी आहे, परत 4 अंकी आहे, परत 3 अंकी आहे, मग 2 अंकी आहे, परत एकदा 3 अंकी आहे. ठीक आहे. थोडंसं इकडं तिकडे जर झालं तर तुमचं गणित चुकू शकतं. आता आपण यांची बेरीज करूया. एकक स्थानी फक्त हा 2 आहे, तो आपण आहे असा लिहून घेणार, कारण बाकीचे तर सगळे शून्य आहेत. दशक स्थानी बघा पहिला सगळे 3 शून्य, मग काय येणार आहे? 8 अधिक 2 10. 10 आणि 3 13. 13चे 3 लिहिले, हातचा पुढे गेला. 1 अधिक 6 7. 7 अधिक 8 15. 15 आणि 3 18. 18चे 8 लिहिले, हातचा पुढे गेला. 1 अधिक 4 5 आणि हा 1 6. हे झालं आपलं उत्तर. तर हा आपला स्वाध्याय इथे पूर्ण झाला आहे. तर बघा आता आपण बघणार आहे आडव्या पद्धतीने जी बेरीज केलेली होती आपण आधी त्याच पद्धतीने आपल्याला बेरीज करायची आहे. पण आता पुढे काय करायचं आपल्याला? जो हातचा येणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे? तर मनात धरायचा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला उदाहरण समजावून सांगते. बघा संख्या दिलेत 27,005. दुसरी आहे 1,238. ठीक आहे. तर बघा एकक स्थानचे अंक कोणते आहेत? तर 5 आणि 8. मग 5 अधिक 8 किती येतात? 13. ठीक आहे. मग 13मधले आपण 3 तर इथे लिहिले. आता जो 1 आहे हातचा तो डोक्यात ठेवायचा आपल्या किंवा मनात धरायचा 1. ठीक आहे. पुढे बघा आता दशक स्थानी जाऊ. दशक स्थानी इथे आहे 0, इथे आहे 3. मग 0 अधिक 3 3. पण जो हातचा आपण मनात धरला आहे तो 1. मग 3 अधिक तो 1 किती झाले? तर 4. इथे लिहिले ते 4. आता हातचा आहे का कोणता? नाही. पुढे बघा शतक स्थानी 0 2. 0 अधिक 2 2च. हातचा नाही आहे त्यामुळे 2 आहे असे लिहिले. पुढे बघा 7 आणि हा 1 किती येणार? 8. 7 अधिक 1 8 आणि हा 2 आहे तो आहे असा. ठीक आहे. जेव्हा हातचा असेल तेव्हा तो मनात धरायचा आणि पुढच्या बेरजेच्या वेळेस तो त्यात मिळवायचा. तर बघा आता आपण बघणार आहे आपला स्वाध्याय. याच्यामध्ये आपल्याला आडव्या पद्धतीने बेरीज करायचे. आता हे थोडे हातच्याची बेरीज असणार आहे, त्यामध्ये आपल्याला हातचा मनात धरायचा आहे. तर पहिली बेरीज बघा काय आहे पहिल्या प्रश्नातली. 2 अधिक 5 किती असणार आहे? 7. 1 अधिक 9 10 येतात. 10मधले फक्त आपण 0 लिहिणार,
हातचा कुठे गेला? मनात. मनात धरायचा 1. ठीक आहे. पुढे बघा 5 आणि 3 8 आणि तो मनातला हातचा म्हणजे 8 आणि हे हातचाला 1 म्हणजे 8 अधिक 1 9. ठीक आहे. तर पुढे राहिला किती? हा 4 आणि हा 2. 4 अधिक 2 6. हे झालं आपलं उत्तर. दुसऱ्या प्रश्नात बघा 9 आणि 9 किती येतात? 18. 18चे फक्त आपण 8 लिहिणार. हातचा डोक्यात धरला. त्यानंतर 0 अधिक 2 2 आणि तो हातचा 2 अधिक 1 3. आता हातचा आहे का? नाही. 0 अधिक 4 4. हे 2 आहेत असे आणि हे 9 पण आहेत असे, कारण ह्यांच्या सोबतीला इकडे कोणीच नाही आहे. तिसऱ्या प्रश्नात बघा 5 आणि 2 7. 2 आणि 5 7. 3 अधिक 1 4. हे 0 आणि 5 जे आहेत ते आपण आहे असेच लिहून घेणार आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला इथे स्वाध्याय पूर्ण आणि हा धडा पण इथे आता संपलेला आहे.